श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 35 चा उर्वरित भाग. एके वेळी महादायसाने विचारले, जीजी आज पुराणात असे ऐकले की ब्रह्मा विष्णू महादेव या तिन्ही देवांमध्ये एकाहून एक अधिक उणा नाही. जो अधिक उणा म्हणेल त्याला महादेवच घडेल, तर हे खरे आहे का? सर्वज्ञांनी म्हटले, बाई कोण्या एका अर्थाने खरे आहे, बाकी नाही. ते कसे जी? सर्वज्ञांनी म्हटले, बाई तिन्ही ग्रामे तिन्ही राणे समानीची या अर्थाने खरे आहे, दुसऱ्या अर्थाने नाही. हो जी. म्हणून श्री चरणा लागली. एके वेळी भट्टोबासांनी विचारले, जीजी इतर शास्त्रात ज्ञान भक्ती वैराग्य असून ते जीवाला जन्म मृत्यूच्या बंधनापासून सोडविणारे नाही, ते का? सर्वज्ञांनी म्हटले, ब्रह्मविद्येची सारखी वाटणी इतर विद्येचे ठाई अति, परंतु त्याने जीव जन्म मृत्यूच्या बंधनापासून सुटत नाही, कारण मोक्षमार्गी जीवाचे मड जाती, विद्यामार्गी आच्छद जाती. एके वेळी भट्टोबासांनी विचारले, जीजी सर्वज्ञांना जे अनुसरती ते प्रमादीय बोली जेती, ते या सृष्टी शून्य होय. त्यात एकाला परमार्गाची अडवणीची क्रिया घडते, एक स्वतः आपला प्राण देतो, त्याला काय होते जी? सर्वज्ञांनी म्हटले, वानरया त्याला देहविद्या होते. जसे ज्ञानी यासी पाठी घालीसी तसा प्रकार. भट्टोबासांनी म्हटले, जीजी देह विद्या झाल्यावर काय होते? सर्वज्ञांनी म्हटले, देह विद्ये देह प्रकाशे देही भूते तन्मात्रापर्यंत उरती, साते अंश झडती, एकाकार वृत्ती उरे, यम कार्य होय, वज्रक्राय होय. हो जी. एके वेळी महादायसाने विचारले, जीजी पुराणात असे म्हणतात की स्वर्ग लोकात गेल्यानंतर मोक्ष होतो, त्यामुळे संसारा वेगळा होतो, म्हणून ज्या धर्माने स्वर्ग होतो तो धर्म आचरण करावा, तर हे खरे आहे का? सर्वज्ञांनी म्हटले, बाई स्वर्गात गत्वा मुक्ती एक आहे, हे खरे, परंतु इतर नाही. जीजी ते कसे? सर्वज्ञांनी म्हटले, बाई द्वापार युगातील यज्ञ धर्म आचरताना ब्रह्मदेवतेच्या विग्रहाच्या ठिकाणी अन्नदान घडल्याने तो अधिकार निघतो, मग स्वर्ग लोकात फळ प्राप्ती होते. तेथे परलोकीची देवता येऊन ब्रह्मविद्या उपदेशू करी, स्वर्गीच्या वरील देवता येऊन विद्या देते, त्या विद्येमुळे स्वर्गात ते फळ भोगत असतो. मग भोग संपल्यावर पतन होते, मग संसार निवृत्ती कशी होईल? हो जी. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.